नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं प्रभावी भाषण. हे भाषण इयत्ता 2री, 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपण या भाषणाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, ही विनंती. भाषणाला सुरुवात करूया. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, ग्रामस्थ, मान्यवर आणि येथे बसलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझे विचार मांडत आहे. ते तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यावे, ही विनंती. माझे नाव श्रीराम आहे. मी आपल्या शाळेत इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण सर्वजण उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. ज्या क्रांतिकारकांनी प्राणांचं बलिदान दिले त्यांना मी नमन आणि वंदन करतो. आपण आज मोकळेपणानं शाळेत येतोय, शाळेत शिकतोय, खेळतोय, गाणी म्हणतोय आणि आज उत्साहात ध्वजारोहण देखील करतोय. हे सगळं स्वातंत्र्यामुळं शक्य झालं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लोकमान्य टिळक यासारख्या थोर महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी दिलं. आज आपण देशभक्ती गीतं गातो. आपल्या राष्ट्रध्वजाला आपण सलाम करतो. नृत्य, नाटिका सादर करतो. हे सगळं त्या शूरवीरांच्या स्मरणार्थ करतो. आपणही चांगले वागून, अभ्यास करून, इतरांना मदत करून आपल्या भारत देशाला आपण महान बनवूया. म्हणूया, भारत माझा देश आहे. मला या देशाचा अभिमान आहे. भारत माता की जय. जय हिंद. वंदे मातरम. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.